नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, पशुसंवर्धन विभागातील जी नाविन्यपूर्ण योजना आहे, या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल, मग तो अर्ज तुम्ही शेळी मेंढी गट वाटप योजना असू द्या किंवा गाय म्हैस अनुदान योजना असू द्या किंवा इतर कोणती योजना असू द्या, त्या योजनेसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची होती। कागदपत्रे अपलोड झाली। आता टायमिंग आहे, ज्यांना या ठिकाणी त्रुटी आढळलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी एक टायमिंग दिला आहे। आता हा टायमिंग 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यानचा होता। 3 जुलै लास्ट डेट होती, पण मंडळी आज 3 जुलै आहे आणि आजच ती लास्ट डेट आहे। एवढंच नाही मित्रांनो, या ठिकाणी या योजनेमध्ये थोडेसे बदल झाले आहे, म्हणजे या वेळापत्रामध्ये बदल झाला आहे। बघा, या ठिकाणी काही लाभार्थी असे होते ज्यांना मेसेज आला आहे की तुम्ही कागदपत्रांची त्रुटीची पूर्तता करा। मंडळी, आज 3 जुलै आहे आणि आज लास्ट डेट होती, पण या ठिकाणी इथं आपण वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतोय, तर इथं वेळापत्रक केलेलं अर्ज एवढंच ऑप्शन दाखवत आहे। तर आज जी लास्ट डेट होती ती संपलेली आहे। मग आज लास्ट डेट असताना पूर्ण दिवस ही वेबसाईट चालू असायला पाहिजे, म्हणजे जे त्रुटीची पूर्तता करणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी इथं तो ऑप्शन होता, तो ऑप्शन या ठिकाणी नाही आहे। म्हणजे या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा हा ऑप्शन आता सध्या अस्तित्वात नाही आहे। मग आता हे जे बदल झाला आहे हा एक टेक्निकल एरर आहे असं समजून घ्या, कारण आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ही त्रुटीची पूर्तता करण्यासाठीचा जो टायमिंग होता तो संपूर्ण दिवसभर होता। मग आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर या ठिकाणी एवढंच बदल नाही झाला तर वेळापत्रामध्ये सुद्धा बदल झाला आहे। बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिली आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं वेबसाईटवरती येणार आहात। इथं तुम्ही पाहू शकता तो ऑप्शनसुद्धा गायब आहे आणि इथं वेळापत्रक यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं समजून येईल की लाभार्थीमार्फत कागदपत्रांची त्रुटीची पूर्तता ही आता आजचा दिवस होता तो गायब झालेला आहे। म्हणजे 2 दिवसामध्येच ती त्रुटीची पूर्तता करायची होती आणि त्यामध्ये सुद्धा टेक्निकलच एरर होता। ज्यांना मेसेज आला आहे की त्रुटीची पूर्तता करा आणि ते लाभार्थी इथं वेबसाईटवरती येऊन कागदपत्रे अपलोड करा, ह्या ऑप्शनवरती गेल्यानंतर त्यांना एक मेसेज शो होतो, तो म्हणजे हा मेसेज। आता या ठिकाणी त्यांना ही लाभ मिळणार आहे की नाही, मग आता त्यांच्यासाठी काय अपडेट आहे, तर मित्रांनो या ठिकाणी जी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला जो टॅब दिला होता तो टॅब गायब झाला असला तरी 6 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 मित्रांनो 6 जुलैला हा टॅब पुन्हा वापस वेबसाईटवरती येणार आहे। हा एक फक्त टेक्निकल एरर आहे। बघा, ज्यांना असा मेसेज आला आहे त्यांनी 6 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या टाईम पिरियडमध्ये ही त्रुटीची पूर्तता म्हणजे या वेबसाईटवरती येऊन पुन्हा कागदपत्रे अपलोड करायची आहेत। ज्यांना हा मेसेज आला आहे त्यांनी ही त्रुटीची पूर्तता या टाईम पिरियडमध्ये करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही हे नाही केलं तर जी अंतिम यादी आहे त्या अंतिम यादीतून तुमचं नाव वगळलं जाणार आहे। आता ही अंतिम यादी आहे ती अगोदर वेगळी होती आणि ह्याची जी अंतिम यादी लागणार आहे त्याची तारीखसुद्धा बदलली आहे। आता ही तारीख आहे 13 जुलै 2025। मंडळी, जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअरसुद्धा करा।